नमस्कार मंडळी, निशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे होळी। तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा। आज मी करते पुरणाचा स्वयंपाक, तर तुम्हाला पुढे दाखवते मी काय काय केले ते। होळी हा रंगाचा आणि आनंदाचा सण आहे। हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दाखवतो। आपण जी होळी पेटवतो ती म्हणजे आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी जाळून टाकण्याचं प्रतीक आहे। सोबत कुरडई आणि पापडही तळून घेतलं। संध्याकाळचे 6 वाजले होते म्हणून चहा घेतला। तोपर्यंत उरलेले पापड माझ्या मुलींनी तळून घेतले। सकाळपासूनच होळीची तयारी सुरू केली आहे। आज खास होळी असल्यामुळे पुरणपोळी, भजे आणि बाकी सणासुदीचा स्वयंपाक बनवला। घरात सण असला की स्वयंपाक करताना एक वेगळीच मजा येते। लहान मुलांनाही सणाची खूप आवड असते ना, त्यामुळे माझी मुलगी ही आनंदाने तयारी करत होती। पोळ्याही खूप छान मऊ लुसलुशीत झाल्या आहेत। तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। सोबतच भजे, आमटी, भात, गुळवणी, कुरडई, नागलीचे पापड तळले होते। असं सगळा स्वयंपाक आपण सणासुदीलाच बनवतो ना। इकडे माझी मुलगी पण खूप उत्साहाने पूजेचं ताट तयार करत होती। त्यानंतर देवालाही नैवेद्य दाखवून घेतला। आज होळीच्या निमित्ताने माझे आई वडीलही आले होते। आम्ही आईनी मिनी मिळून पूजाही केली। नंतर आम्ही सगळ्यांनी बसून एकत्र जेवण केलं। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।